हेलो 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 वेलकम और वेलकम बैक टू माय यूट्यूब चॅनल. हॅपी रक्षाबंधन. हॅपी रक्षाबंधन. असे मस्त इयरिंग्स घातलेत. मी रक्षाबंधनसाठी एक्सायटेड आहेच, पण मी तुळशी माळ घालायला जास्त एक्सायटेड आहे. मस्त वाटतं. मी बोलले की माझ्या हर्षूला म्हणजे जुई आणि मी कोण आहे मग तो बोलते पराया. अरे मी तर तुम्हाला ओळखला लांबूनच. पांडुरंग इथं मी एकटीच उभी आहे, तुम्ही ओळखणार नाही मला. हॅपी रक्षाबंधन. हॅपी रक्षाबंधन. म्हटलं नाही, मी वैतागलेली. बिचारे माझे भाऊबीजेला येतात एवढा लांब, तर मी तर यायला पाहिजे राखी बांधायला. तुम्हाला मी इतकं प्रिटी काहीतरी बोलली, तुमचं लक्ष नाही. फायनली म्हणून केली आहे मशरूमची भाजी. आणि हा नारळी कसं दिसतंय, नारळी भात फेवरेट. सोनाली काकी स्पेशल नारळी भात. मी तर पनीर खात नाही. किती पनीर आहेत दाखव. आणि जुईला दोन तीन पीस पनीर. आणि जुईला वाढताना मम्मी मोजत होती हर्षूला किती उरतील, माझ्या हर्षूला किती होती. कसं मम्मी? मी बोलले की माझ्या हर्षूला म्हणजे जुई आणि मी कोण आहे मग तो बोलते पराया. हेलो 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 वेलकम और वेलकम बैक टू माय यूट्यूब चॅनल. ॲज यू कॅन सी मी आहे माझ्या मम्मीकडे. आणि आज रक्षाबंधन. अशी अंधार येतो इथे तुझ्या किचनमध्ये पण आज. सो आज आहे रक्षाबंधन आणि मी आली आहे वाड्याला, ॲज इन देवळीला आली आहे मी आत्ता. आणि आता आम्ही तयारी करतोय, छान रेडी होतोय. म्हणजे सगळे रेडीच आहेत ऑलमोस्ट. फक्त विकी चेंज करेल आणि मी तर सगळंच चेंज करायचं आहे. मला रेडी व्हायचं आहे छान मस्तपैकी. त्याच्यानंतर राखी बांधायचा छोटासा कार्यक्रम करायचा आहे इथे. आता हर्षू आणि विकीला राखी बांधणार, मग वाड्याला जाणार, योगेश दादाला राखी बांधणार, मग फोडसे काकींकडे जाणार कारण त्यांच्याकडे साडी बघायची आहे. आणि नंतर मी जाणार आहे आज ओमकारच्या घरी, कारण आज मी एक स्पेशल गोष्ट करणार आहे. खूप टाईमपासून मला तुळशीमाळ घालायची होती. आणि मी पंढरपूरला जेव्हा आत्ता गेले होते वारीला, तेव्हा मी तुळशीमाळ घेऊन आली आहे, पण मी ती घातली नव्हती कारण मला गुरु करून घालायची होती. सो ओमकारचे जे पप्पा आहेत ते पण ह्या संप्रदायात खूप वर्षांपासून आहेत. आणि हा पंथ मला असं वाटतं की ज्यांना जास्त चांगला कळतो त्यांच्याकडून शिकणं म्हणजे खूप मोठी गोष्ट असते. सो मला त्यांना गुरु करायचं आहे आणि मग ते मला तुळशीमाळ घालतील आज. सो मी खूप एक्सायटेड आहे. सो आजचा दिनक्रम आयुष्याचा हा आहे. मला लेट झालं पोचायला इकडे, कारण दुपारी मला आसनगावला उतरायलाच 12 वाजले, नाही 1 वाजला. मग आम्ही इथे पोचायला घरी 2:30 पावणे 3 झाले. सो आता आम्ही जेवलो आहे मस्तपैकी. आता फ्रेश झाली आहे मी, छान चेंज करणार, मला एक व्हिडिओ पण शूट करायचा आहे आणि मग निघणार. सो मी छान रेडी झाली आहे. हा ड्रेस रिसेंटलीच मला मम्मीने घेतलेला, तोच मी घातला आहे. तसं छान हत्तीचं वगैरे डिझाईन आहे, मला खूप आवडला आहे. आय एम नॉट शुअर अबाउट मोत्याची माळ कसं वाटतं आहे. मला असं वाटतं किती आरडाओरडा चालला आहे यांचा. असे मस्त इयरिंग्स घातलेत. मी रक्षाबंधनसाठी एक्सायटेड आहेच, पण मी तुळशी माळ घालायला जास्त एक्सायटेड आहे. मस्त वाटतं. तुम्हाला सगळ्यांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. सगळ्या बहिणींना, भावांना, सगळ्यांना माझ्याकडून हॅपी रक्षाबंधन. सेलिब्रेशन सुरू करणार आहोत. Quack.
हीच राखी. मला येणार आहे त्याच्या पैसे. प्लीज गिव्ह मी माय मनी. प्लीज गिव्ह मी माय मनी. पैसे मी पे केले तिच्या फोन मधून. फोटो पण काढा. छान. काही हसा जरा असा खोटा का होईना आनंद दाखवते तुमच्यासाठी. आकारे माझी सुंदर मम्मी बघा गाईज. गाईज व्हिडिओ दे. अगं चल थोडीशी पुढे. काय म्हणायचं तुला? हार्दिक रक्षाबंधन. अर्जू किती बरी असतो बघ. तरी मम्मी बायांचा बोल. हा मग तसंच ना तुम्ही दोन्ही काढते. सुरू करू. नाही छान दिसतंय. दाखवा. या जाम वेळ दिसत असेल मी सांगतो ना. एवढा मागे हे झालाय टील का असं वाटतं डायरेक्ट झोपलाय. झोपेतच आहे मी. हाय दीदी. हाय. शाळा मुलगा आहे का? The next day. हॅलो गुड मॉर्निंग. असू दे. तू गोळी घेतलीस का सकाळी? हां ठीक आहे बघू ना आपण. वाटलं तर जाऊ नाही तर मग राहू दे. हॅलो गुड मॉर्निंग. लाईफ अपडेट. मी काल तुळशी माळ घातली आहे. मला खूप छान वाटतं. सो आम्ही जेव्हा काल ओंकारकडे गेलो संध्याकाळी तर मी आज मला जरा घसा खराब वाटतोय काय माहिती का. सो काल आम्ही जेव्हा संध्याकाळी ओंकारकडे गेलो तेव्हा ओंकारचे जे पप्पा आहे मी त्यांच्याकडून माळ घालून घेतली. आणि आत्ता मी आणि मम्मी मार्केटमध्ये चाललो आहे. थोडंसं काम आहे. मला आर्यचमध्ये पण जायचं आहे. मला कालच जायचं होतं. आता आय डोंट नो त्या रेखा सिस्टर असतील की नाही ज्यांना मला भेटायला जायचं आहे. आता मम्मी आवरते मग आम्ही मार्केटला जाणार आहोत. सो असं आहे. आणि हा जो माझ्या मागे आवाज येतो तो पंख्याचा आहे. Later that same evening. आवाज नको करूस. आवाज नको करूस एवढा. तर आता मी काय करत होते तो एडिट कुठला व्हिडिओ. हां सो मी आता बड्डेचा व्लॉग एडिट करत होते. थोडंसं एडिटिंग बाकी आहे त्याचं आणि तो आज किंवा उद्या सकाळी मी अपलोड करेन. आणि आता मी नाश्ता करणार आहे. मला एक गोष्ट दाखवायची होती. हे दिसतंय का? हां
आम्ही मगाशी मार्केटमध्ये गेलेलो मी आणि मम्मी, आणि मी जे म्हणालेले त्या दिवशी, कधीचा आय थिंक तो व्लॉग आहे, पप्पांच्या रिटायरमेंटच्या दिवशी जेव्हा आलेलो तेव्हा मी बोलले होते की मी एका शॉपमध्ये जाणार आहे, ते मी व्लॉग पण करणार होते, पण मी तिथे व्हिडिओ नाही केला. अगं व्हिडिओच नाही केला, मला दाखवायचं होतं पुढचे काकींचं दुकान. नेक्स्ट टाईम आता परत कधी मी घेतच असते त्यांच्याकडून साड्या, तेव्हा दाखवेन. सो मी जी साडी तो स्क्रीनशॉट दाखवला होता ना त्या दिवशी, तर ती साडी मी आणली आहे. आणि त्याच्यावर असं हत्तीची डिझाईन आहे. कुठे दिसतोय हत्ती? हा दिसतोय हत्ती. खूप क्यूट आहे ही साडी, मला इतकी आवडली आणि एकदम मऊ फॅब्रिक आहे त्याचं. तर ही साडी मला घेतली आणि ही मम्मीला घेतली रेड कलरची, ही पण छान आहे. आता मी चहा घेऊन आणि मग निघणार. मला RH ला जायचं आहे. जे घोपते मी कधीपासून की जाणार आहे, पण काय होत नाही जाणं. आता मग अशी आम्ही गेलेलो, पण मला जिला भेटायचं होतं ती तिथे नव्हती. रेखा सिस्टर, त्या खूप क्यूट आहेत. मी 5 वर्षाआधी जेव्हा तिथे इंटर्नशिपला होते तेव्हा त्या तिथे होत्या सिनियर सिस्टर, आणि त्या आजही आहेत तिथे. पण मला असं वाटलेलं की मे बी त्यांनी जॉब स्विच केला असेल, कारण तेव्हा त्यांचं लग्न जमलेलं. पण त्या तिथेच आहेत. त्या दिवशी माझ्या मम्मीची दाढ दुखत होती रात्री खूप उशिरा, आणि तेव्हा आता मी ते समोर ठेवते. तेव्हा विकीचा मला फोन आला. प्लस मेडिकल स्टोअर तेव्हा ओपन नव्हतं. सो त्याने मला विचारलं की मी RH जाऊ का, तिथे कोणी पेन किलर देईल का असं वगैरे. तर मी त्याला म्हटलं की तिथे ज्या रेखा सिस्टर होत्या, ज्या माझ्या खूप क्लोज होत्या, त्या तिथे असतील की नाही डाऊट आहे, पण तू जाऊन बघ. सो तो गेलेला तिथे, आणि त्याच होत्या नेमकी. लकीली त्या दिवशी नाईट शिफ्ट होती त्यांची, आणि त्याने विकीला पण ओळखला. तो मला घ्यायला सोडायला यायचा, तो नुसते आवाज करत तर तो मला घ्यायला सोडायला यायचा, तर त्याला पण ओळखायच्या. तर त्यांनी ओळखलेत विकीला पण, आणि त्या विचारत होत्या कसे आहेत तुम्ही सगळे वगैरे वगैरे. आणि मग त्यांनी मेडिसिन पण दिले मम्मीसाठी. सो मी तेव्हा त्यांच्याशी कॉलवर बोलले, म्हणजे विकीचा मला लगेच कॉल आला बाहेर आल्यावर की अगं त्या रेखा सिस्टरच होत्या. मग त्यांनी मेडिसिन पण दिलं, आणि मी त्याला परत जायला लावलं की तू आज जा, मला कॉलवर बोलायला दे त्यांच्याशी. आणि तेव्हा मी त्यांना सांगितलं की मी तुम्हाला रक्षाबंधनला जेव्हा इथे येईन तेव्हा भेटायला येईन म्हणून. सो मी त्यांना पण भेटायला जाणार आहे. खूपच गोड आहेत. त्यांनी मला सगळं शिकवलेलं तेव्हा, म्हणजे आमच्या एमओ पण छान होत्या, त्यांनी पण आम्हाला भरपूर शिकवलं. पण जो नर्सिंग स्टाफ होता त्यांच्यापैकी त्याच अशा होत्या ज्या खूप एफर्ट्स घ्यायच्या आमच्या इंटर्न्सच्या मागे पण. सो मी त्यांना पण भेटणार आहे. बुलबुलकडे जायचं आहे, रुपलकडे जायचं आहे, रेखा सिस्टरला भेटायला जायचं आहे. ही आहे माझी मम्मी, लगेच रागात बघणारी. तिच्या मुळमुळे बाईकडे जायचं असल्यानंतर अगं थांब अजून 5 मिनिटं, लगेच काय येतेस. ही पोरगी कशी गोड आहे ग, अरे लुसी बॉय कशा गोड आहे ग. कोणाला बघते तू बाहेर? कोण आलं? लुसी, जुई कुठे आहे? जुई काय ग? जुई कुठे आहे? जुई डबे. आता मी तू डोक्यासाठी बॅग मागवलेस? नाही, छान आहे. थँक्यू सोनाली. बरं इकडे चिल्लर ठेवायला दाखव, असे समोरून सरळ दाखव ना. इथं चिल्लर, बाजूला इथं बॉटल छान आहे. तिचीच बघितली आम्ही. आणि गौरी गणपतींमध्ये एक दिवस घालून आम्ही त्याच्यावर रील करू शकतो. प्लॅन काय आयुष्यात रील करू शकतो. आता ठेवते आणि दुसरी कामं करते.